अभिनंदन आणि आभार मानावंसं वाटतं, की काल सगळी लोकं एकवटली होती आणि ज्याप्रमाणे एखादा सावकार आपल्या गावातली जागा जेव्हा खेचून नेतो, जेव्हा त्यांच्या पायाखालची जागा सरकली जाते, त्याचप्रमाणे कळमुलीतील सर्व लोकं काल एकत्र आली. त्यांनी त्यांचं मत त्याच्यावरती व्यक्त केलं. माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने ती लोकं फार मोठी आहेत. त्यांच्या परीने ते हा मार्ग यशस्वीरित्या पार पडतील हे मला याची खात्री आहे. परंतु मी जनसेवक नितीन या काळे या नात्याने शक्यतो जेवढं होईल तेवढं आमच्याकडूनही पूर्ण प्रयत्न करेल. परंतु जर ह्या गोष्टीला जर कोण दाद देत नसेल, तर नितीन काळे सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे हा विषय 100% मांडणार आणि ह्या विषयावरती खात्रीपूर्वक सांगतो, की जोपर्यंत न्याय भेटत नाही, तोपर्यंत लढणार. कणगुणीतली सर्व राजकीय पक्ष आज एकवटली आहे. सर्वांनी आपली राजकीय चादर बाजूला ठेवून गोरगरीब माथाडी कामगार यांना न्याय देण्यासाठी आणि हक्क देण्यासाठी इथे एकवटली आहेत. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नितीन काळे साहेब हे होते. आपण त्यांचे विचार ऐकले. खूप अगदी मोजक्या शब्दात त्यांनी सांगितलं, आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पाठिंबा नाहीये, तर आम्ही सर्वांच्या मोहरा आहोत. हे अगदी आदरपूर्वक त्यांनी सांगितलं. त्याबद्दल त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं, या कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आभार व्यक्त करूया. नाऊ बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया. जिथे आपण पाहतोय चेंडू फळीचं युद्ध आणि या कुरुक्षेत्रामध्ये आपण पाहतोय, जे म्हणलं तर या ठिकाणी राजू नरळे आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील या विचार मंचावरती व्यासपीठावरती या ठिकाणी आगमन केलं जातंय. या राजू नरळे आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात येते, की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद नितीन काळे साहेब हे देखील आता आपल्याकडून रजा घेतात आलात त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो. साहेब तुमचे अनमोल विचार निश्चितपणे या ठिकाणी खेळाडूंना या ठिकाणी मिळाले त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुमचं या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. तर मैदानावरती होतोय का हॅपी सिंगच्या माध्यमातून एक चौकार स्वरूप पाहायला मिळाला जिथे संघाची धावसंख्या जर पाहिली तर बिनगडी बाद 4 झाली आहे. एकूण चेंडू झाले 3. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं निर्बंध असं षटक आहे. म्हणजे षटकाची सांगता निर्माण करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय मनमड तर ऑफ स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय हॅपी सिंग. हॅपी सिंग आपण पाहतोय सलामीचा आक्रमक शैलीचा फलंदाज ज्याची खेळी मिळवणेल जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळते. तर मात्र हॅपी सिंगने आता मात्र हॅपी करून दिलाय. आणखीन एक ते नाथन चौकार खेचून आणतोय. संघाला घेऊन जातोय 8 या धावसंख्येवरती. धन्यवाद. डीजे थोडंसं थांबवते कारण व्यासपीठावरती या ठिकाणी पाहुण्यांची मंडळी आपल्याला पाहायला मिळते. काकासाहेब ठोंबरे यांचा यथोचित मान-सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच राजू नरळे हे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचा देखील आयोजकांच्या माध्यमातून यथोचित मान-सन्मान केला जाईल. तर मी आयोजकांना विनंती करतो, की आपण राजू नरळे यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान-सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तसेच या ठिकाणी सचिनजी राजगे साहेब हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान-सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच आपण पाहतो युवराज माने यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान-सन्मान केला जातो. चला मी युवराज माने यांना विनंती करतो, की आपण समोर यायचंय. तसेच मी आयोजकांना देखील विनंती करतो, रवींद्र गोपनरजी साहेब यांना विनंती करतो, की आपल्या शुभ हस्ते आपण युवराज माने यांचा या ठिकाणी यथोचित मान-सन्मान करायचा आहे. तसेच विशाल उबाले साहेब हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून
बघा या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर, सत्कार, मान, सन्मान या ठिकाणी केला गेला जातोय. आपण पाहतोय आणखीन एक चौकार जरूर मिळालाय. बघा येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी करतोय स्वागत. तर पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जातोय आपण. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 16, जिथे 4 चौकार पाहायला मिळालेत. हॅपी सिंगच्या माध्यमातून आपण पाहतो 4 चौकार जरूर पाहायला मिळाले. संघाला घेऊन गेलाय 16 या धावसंख्येवरती. बघा सचिन कारवा नॉन स्ट्राईकवरती आहे, जिथे त्यानं एकाही चेंडूचा सामना केला नाहीये. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार करून दिली आहे, मी म्हणेल हॅपी सिंगनं. ज्याचं नाव हॅपी आहे, तो हॅपी करून सोडून जातोय. हॅपी करून गेलाय संघाला. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो, की ही लढत आपण पाहतोय. तिसऱ्या फेरीतील लढत आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला येतेय. यानंतर निश्चितपणे यातील विजेता संघ रॉयल संघासमवेत लढणार यात मात्र शंका नाही. ती लढत सेमी फायनलची लढत असणार याची देखील नोंद घ्यायची आहे. तदनंतर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आदित्य प्रिया लॉजिस्टिक रिया किंजल स्पोर्ट्स या संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. तिथे देखील आपण प्रतीक ठाकूर, सुहास करे, निलेश भगत, अजिंक्य खटकाळे यासारख्या ताकदवार खेळाडूंना पाहणार आहोत. आज मात्र पाहायचा असा कोणता संघ असेल, जो त्या संघासमवेत लढेल. म्हणजे ते आपण चर्चा करतोय जय मल्हार फोर फिटनेस मॅच ए या संघाची. हा संघ देखील तेवढा ताकदवार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या संघाने देखील आपली दावेदारी या मैदानावरती या अगोदरच्या काही स्पर्धेमध्ये स्पष्ट केली आहे. उपविजेता जेतेपद देखील पटकवलंय. म्हणजे या संघात देखील कॉन्फिडन्स आपल्याला हाय पाहायला मिळतोय. तदनंतर रॉयल संघ देखील तेवढा ताकदवार संघ. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक लढती हाय व्होल्टेजच्या असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. संघाला घेऊन गेले 17 या धावसंख्येवरती षटक क्रमांक 2 रितेश यादव आले षटक घेऊन. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत. तर ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय हॅप्पी सिंग. बघा हॅप्पी सिंग देखील अगदी सकाळच्या सत्रापासून आमच्या समोर जोडले गेले होते. अगदी आम्ही समालोचन करतोय तिथून आम्ही पाहतोय काही टिप्स देखील आम्हाला त्यांच्या माध्यमातून देण्याचं काम त्यांनी केलंय. परंतु आज मात्र फक्त बोलायचं नाही तर ते करून दाखवायचं आणि ते करून दाखवण्याचं काम हॅपी सिंग अगदी सावध पावित्र्य राखत या ठिकाणी केलं गेलं जातंय. पहा चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये एकने धाव पडले. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र बिनगडी बाद 18 या धावसंख्येवरती. बघा सचिन कारभार हे देखील नाव चर्चेचं जरूर राहिलंय. या देखील खेळाडूनं मी म्हणेल या मैदानावरती सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडलाय. या खेळाडूने देखील तमाम क्रीडा रसिकांची मने जिंकलीत. अगदी अल्पावधी कालावधीमध्ये हा देखील खेळाडू हळू-हळू का होईना या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनू लागलाय. परंतु फटका मी म्हणेन सचिन कारभारचा फसलाय. अगदी स्विच हिट करायचा होता, स्विच हिट देखील केला. परंतु एलिमिनेशन देता आला नाहीये. सचिन कारभार बॅक टू डक आउट. बघा 18 या धावसंख्येवरती 18 या धावसंख्येवरती पहिला 440 चा करंट मी म्हणेल लागलाय. सचिन कारभार सारखा मोठा मासा गळाला लागलाय. दररोज स्वस्तामध्ये या ठिकाणी आउट झालाय. परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी सागर दरेकर आपण पाहतोय. बघा हा देखील खेळाडू चर्चेचा विषय राहिलाय. या देखील खेळाडूनं खूप मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा खेळल्यात. अगदी महाराष्ट्राच्या हर कानाकोपऱ्यामध्ये देखील व्यावसायिक क्रिकेट निश्चितपणे या खेळाडूंनी देखील खेळले. ओपनच्या टुर्नामेंट असतील तिथे देखील या खेळाडूनं आपली हुकूमत अगदी प्रस्थापित केलंय. पुण्याचं मैदान असेल, खारघर इथे आपल्या रायगडमध्ये देखील असेल. वारंवार व्यावसायिक क्रिकेट या देखील खेळाडूच्या माध्यमातून खेळलं गेलं जातं. तो सागर दरेकर पाहतोय. परंतु पहा पंचांकडे दात मागितले. पंचांचं बोट आकाशाकडे आणखीन एक मोहरा गारत. बॅक टू बॅक दुसरा हादरा, दुसरा झटका. जय मल्हार फोर फिटनेस स्मॅश ए या संघाला.
अरे वाह! ठीक आहे. बघा जशा विकेट जातात ना, तशा आनंदा माने सर तुमच्यावरची घटना निर्माण होते. स्वतः निर्माण होतोय आणि टेन्शन काय येऊ नये कारण एवढे मोठे खेळाडू अगदी स्वस्तात बाद होतात. कारण जी धावगती येणं गरजेचं होती, ती धावगती पहिल्या षटकामध्ये आली होती. दुसऱ्या षटकामध्ये करायचं काय होतं, फक्त सातत्य राखायचं होतं आणि ते सातत्य राखता आलं नाहीये. बॅक टू बॅक 2 मोहोरे गारद झालेत. आता मात्र 5व्या क्रमांकावरती वर्णी लागले फलंदाज 4थ्या क्रमांकावरती वर्णी लागले फलंदाज विनोद फिल. बघा विनोद बिल असतील, राजू नरळे असतील, सागर दरेकर असेल, तदनंतर या संघातील सुरेश मोहिते असतील, असे हे खेळाडू आहेत, की जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. मग यांचा फिटनेस देखील आपण पाहू शकाल. अतिशय जबरदस्त फिटनेस आपण पाहू शकाल. नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले हे सर्व खेळाडू आज आपण या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती पाहतोय. आणि मी म्हणेल शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हेच दिलंय आणि याच्यासाठीच मी म्हणेल आवाज उठवला जातोय. कारण इथे डॉक्टर होताना पाहिलेत, इथे व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू पाहिलेत, कोणी पोलीस दलामध्ये पाहिले. हे सर्व याच मैदानावरती घडलेत. म्हणूनच की काय इथे आकारला जाणारा शुल्क हा मोफत असावा याच्यासाठी मी म्हणेल प्रशासनाकडे या ठिकाणी मागणी केली जाते. अगदी विजय शेठ खानावकर साहेबांचे ते अतोनात असलेली मेहनत आपण पाहतोय. अगदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना देखील ते निवेदन देण्यात येणार आहे. ते या ठिकाणी हे मैदान वाचवण्यासाठी निश्चितपणे हे मैदान कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये जाते, जे सुशोभीकरण त्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. पण सुशोभीकरण केल्यानंतर इथे दिला जाणारा प्रवेश हा मोफत असावा, याच्यासाठी आत्तापासून चाललेली तयारी. खूप चांगला संकल्पना, खूप चांगला निर्णय. मी म्हणेल पूर्ण कळंबोरी क्रिकेट असोसिएशनचा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला पाठिंबा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. राजकीय क्षेत्रातील नेते मंडळींनी देखील अगदी आदरपूर्वक सांगितलं, "होय, आम्ही निश्चितपणे तुमच्या पाठीशी आहोत." पण पहिला आवाज उठवला असेल तर विजय शेठ खानावकर साहेबांनी आपण पाहतोय. ज्यांनी काल आपण प्रभात पर्व न्यूजच्या माध्यमातून देखील ती व्हिडिओ पाहिली. खूप या ठिकाणी अगदी तळमळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. मग हनुमंतशेठ चौधरी साहेबांनी देखील एक मुद्दा जाणून-बुजून बेलापूरच्या मैदानाचा मांडला. तो देखील मी म्हणेल सर्वांना या ठिकाणी पटला. तदनंतर सचिन ठोंबरे शिवा देखील त्या ठिकाणी होते. असे अनेक खेळाडू या ठिकाणी तिथे होते, जिथे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. त्या प्रत्येकाची एक धडपड आपल्याला पाहायला मिळते. हे मैदान ज्यावेळेस या ठिकाणी होईल त्यावेळेस इथे दिला गेलेला जाणारा प्रवेश हा निःशुल्क असावा. याच्यासाठीच या ठिकाणी हट्टवास केला जातोय प्रशासनाकडे. खूप चांगली संकल्पना आहे. तर नाऊ बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया. चर्चा तर खूप सारी होणार यात मात्र शंकाच नाहीये. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 20. गडी बाद झालेत ते मात्र 2. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेत गोलंदाज. पाहायचंय कोणता गोलंदाज असणार आहे, त्याच्यावरती विश्वास दर्शवला जाईल. मग पहिल्या षटकामध्ये मी म्हणेल तब्बल 16 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमतरता पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. सौरभ पोटे आपल्याला पाहायला मिळतील. बघा वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आले. एक चांगला निर्णय विष्णू बिचुकलेचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. असं यथाकदाचित वाटलं होतं, की विकल्प मनमडला या ठिकाणी निवडले गेले जाईल. पण मनमड हे थोडेसे महागडे ठरले. म्हणून की काय तिसरा विकल्प या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो म्हणजे सौरभ पोटे. परंतु हॅप्पी थांबण्याचं नाव घेत नाहीये. बघा प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा मानस हत्तीचा आहे. तर त्याने देखील ओळखलंय संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. आणि जो अडचणीवरती मात करतो ना, तो खरा संकट योद्धा असतो. आता मात्र संकट योद्धा बनायचं असेल, तर तुम्हाला संकटावरती मात करावी लागेल. आणि म्हणून हॅप्पी सिंग त्या पद्धतीनं देखील कामगिरी चांगली करतोय. संघाला घेऊन गेला 21 या धावसंख्येवरती. विनोद बिल आपण पाहतोय खेळपट्टीवरती. विनोद भाऊ, भाऊ या नावानं देखील जास्त प्रचलित असलेले हे व्यक्तिमत्व, हे खेळाडू आपण पाहतोय. पण भाऊ कशा पद्धतीने खेळपट्टीवरती खेळी साकारतील. अगदी षटक क्रमांक 3 चालू आहे. सौरभ पोटे गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात.
तर बाहू खेळण्यासाठी सज्ज झालेत. तर बाहूंना देखील आपले हात खुले केलेत. पहा दे दणादण षटकार पाहायला मिळाला. बाहूच्या माध्यमातून खणखणीत षटकार. ती वरती बघा रोहित गुट्टूकडे देखील अगदी सकाळच्या सत्रापासून दोन्ही चांगले मित्र हॅपी आणि रोहित गुट्टूकडे अगदी सकाळच्या सत्रापासून आमच्या समोर सोडले होते. रोहित प्रॉपर्टी आपण पाहतो जर का तुम्हाला स्वप्नातलं तुमचं स्वप्नातलं घर हवं असेल मुंबईसारख्या शहरामध्ये तर तुम्ही निश्चितपणे रोहित प्रॉपर्टी अर्थात रोहित गुट्टूकडे यांच्याशी संपर्क साधू शकता. अगदी अल्प दरामध्ये अगदी कमी पैशांमध्ये या ठिकाणी घर उपलब्ध करून जाते. रोहित प्रॉपर्टी आता रोहित घुटुकडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. हे रोहित घुटुकडे देखील आहेत. परंतु नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया. जिथे रितेश यादव वरती आक्रमण केलं जाणार का? डॉट चेंडू प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली पाहायला मिळते. अर्थातच 32 या धावसंख्येवरती. बघा सचिन ठोंबरे उर्फ शिवा हे देखील अगदी कालच्या दिवसापासून सामन्यांचा मनमुराद आनंद लुटतात. प्रमुख आयोजकांच्या यादीमध्ये देखील त्यांना पाहायला जातंय. अगदी पोलीस दलात मध्ये कार्यरत आहेत. आता मात्र हॅपी याचा फटका फसलाय. पहा विष्णू बिचुकले चेंडू खाली येतील. सॉरी या ठिकाणी भाऊ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेत. भाऊ आउट. क्रिकेटचे सामने रंगले भारी.
शिक्षक जमले बघाया सारी क्रिकेटचे सामने रंगले भारी प्रेक्षक जमले बघाया सारी आयोजन मानाचा त्या हो भरत साहेबांचा श्लोक राजमाता आहे त्या देवीच्या शखाई हो मानाचा पुण्यश्लोक राजमाता आहे सिंग युनिफॉर्म बॅट्समन आहेत जिथे हॅप्पीला स्ट्राईक रोटेट करून देणं गरजेचं आहे. मग प्रफुल्ल पाहायचंय कशा पद्धतीनं स्ट्राईक रोटेट करणार की मोठा फटका सजवणार? काय विचार असेल प्रफुल्लच्या मनामध्ये? जरूर रितेश यादव छोटा पाय बडा धमाका अगदी आपल्या गोलंदाजीनं मी म्हणेल फलंदाजांचे बंबेरे उडवतोय. अगदी 2 चेंडू फेकले आणि 2 चेंडूवरती काय मारा पाहायला मिळतोय. हॅप्पी सिंग सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे. जास्त चेंडू या ठिकाणी म्हणेल हॅप्पी सिंग खेळेल तितका फायदा जरूर वाटलं होतं जयमाला स्पोर्ट्स फिटनेस स्मॅश हे संघाला होईल, परंतु याची उणीव भरून काढतोय प्रफुल्ल देखील. अगदी आपले इरादे पहिल्या चेंडूवरती स्पष्ट केलेत. एक घणाघाती प्रहार देखील खेचून आणलाय. 36वा धावफलकावरती आपण पाहतो शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकातील 3 चेंडू झालेत. विष्णू बिचुकलेच्या माध्यमातून वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन घडवलं गेलं जात आहे. आणि विष्णू बिचुकलेला देखील माहिती आहे, हा सामना किती महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक संघाला वाटतं, की आम्ही सेमीफायनलच्या लढतीपर्यंत जावं, फायनलच्या लढतीपर्यंत जावं. याच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न हे मात्र या ठिकाणी केले जातील. आणि तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील, तर कष्टाला देखील पर्याय नाहीये. फक्त तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक असणं गरजेचं आहे. आणि यशाला देखील पर्याय नाहीये. आपण पाहतोय पंच आम्हाला दर्शवतील सुरेश मुनीम लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 37 ही धावा धावफलकावरती. या षटकातील योगेश अजून देखील 2 चेंडू येणं बाकी आहे. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका. तो एखादा मोठा फटका शोधला गेला जाईल का? कारण हॅप्पी सिंग यानं याचा जर विचार केला या अगोदर या हप्पी सिंगने या मैदानावरती आक्रमक भूमिका या ठिकाणी बजावली आहे. तर येणाऱ्या 2 चेंडूवरती आक्रमण केलं गेलं जाणार का? का या आक्रमणापासून वंचित ठेवलं जाणार रितेश यादवच्या माध्यमातून? हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. पाहायचं हॅप्पी सिंग आता मात्र पाहायचा फटका तर चांगला सजवलाय, परंतु पहा क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. आणखीन एक झटका. जय मल्हार. फोर्स फिटनेस स्मॅश या संघाला. खेळ या ठिकाणी पाहायला मिळाली. एक जबरदस्त चेंडू फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या षटकातील अजून देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. तर फलंदाज आपण पाहतो मंगेश बागल बाकी आहे. किंवा मंगेश बागल या चेंडूवरती करणार काय? आणि मी म्हणेल मंगेश बागेला मोठा फटका हा शोधावाच लागेल आणि तो मोठा फटका येणार का? पुन्हा एकदा या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलं जाणार रितेश यादव या गोलंदाजीच्या माध्यमातून. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर आहे 37. या षटकातील चेंडू आहे बाकी 1. गोलंदाज रितेश यादव तर स्ट्राईकवरती मंगेश बागल आपल्याला पाहायला मिळतील. एलआयच्या इकडून मारा करणारा गोलंदाज आता मात्र चेंडू फसला तो संपला. आणि या ठिकाणी पहिला सत्राचा खेळ देखील संपतोय. डॉट प्रकारचा चेंडू. पहिलं पूर्वार्ध झालंय समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्या 37. 38 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलायचे ते मात्र साई कृपा या संघाला.
जिचं देखील आपण कौतुक करावं. कारण अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये शिवमय वातावरण या ठिकाणी निर्माण केलं गेलं जातंय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी जरी ऐकली ना, तर अगदी अंगावरती शहारे निर्माण होतात. अगदी रयतेच्या मनावर मातीच्या कणावर, रयतेच्या मनावर मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि इतिहासाच्या पानावर अधिराज्य निर्माण करणारे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. अरे मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सेनेला बजावून सांगणारे ते राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. चला या ठिकाणी मैदानामध्ये या ठिकाणी पंच काय म्हणतात त्याच्याकडे देखील लक्ष द्यायचंय. Alright, ladies and gentlemen, it's me, Simpson Hash. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. डॉक्टर बाब संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानानं छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं, महात्मा फुलेंच्या संघर्षानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या या जन्मभूमीत अर्थातच या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कणमोली गावातील शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगणारा हा क्रिकेटचा थरार अर्थातच आपण पाहतोय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं अर्थात YouTube वरती पाहणाऱ्या देखील आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया. जिथे आपण पाहतो चेंडू फळीचं युद्ध आणि या कुरुक्षेत्रामध्ये पाहायचंय कोण मारणार बाजी, कोण होणार विलन, तर कोण होणार हिरो. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आले सागर दरेकर, तर स्ट्राईक वरती संदीप नेगी. एक वेग आणि वेग पाहायला मिळाला. वेगवान, तेज तर्रार गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख या संघामध्ये सागर दरेकर आपण पाहतोय. बघा सागर काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करतोय. सागरकडे वेग आहे आणि त्या वेगाचा नियंत्रित मारा करण्यासाठी ओळखला जातो. तो सागर दरेकर आहे आणि तो सागर दरेकर पहिला चेंडू फेकतोय. तर संदीप नेगीनं पहिल्या चेंडूवरती आपलं व्यक्तिगत आणि स्वतःचं खातं खुलं केलंय. विष्णू बिचुकले पहा आणखीन एक ताकदवार खेळाडू आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. फक्त चेंडूकडे पाहतोय. चौकार मात्र रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. एक घणाघाती प्रहार विष्णू बिचुकलेच्या माध्यमातून निघलेला आणखीन एक वार वार वार. धन्यवाद जीचे. बघा 37 धावा झाल्यात 38 धावांचं आव्हान गाठायचं आणि आव्हान गाठत असताना काय दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा आला. संदीप नेगीसाठी पारितोषिक आलंय जरूर. सलग 3 षटकारा करता
रोख रक्कम ₹1000 पारितोषिक आपण पाहतोय तुषार भाऊ जाधव यांच्या माध्यमातून. बघा संघाला विचार करण्यास भाग पाडलंय. 2 चेंडू फक्त झालेत आणि फक्त 2 चेंडू मागे 5 धाबा जमवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. फलंदाज विष्णू आणि फलंदाज सागर नेगीनं. संदीप नेगीनं. सागर दरेकर कामोटेंकडून मारा करणारे गोलंदाज आपण पाहतो वेगवान म्हणून ओळखले गेले जातात. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. आता मात्र पॅडवरती चेंडू आदळला जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पंच आम्हाला दर्शवतात लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. चंद्रकांत मुळीक साहेब आमची भाऊकी या साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. या आपण व्यासपीठावरती एवढं विराजमान व्हा. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र गडी बाद 6. अजून देखील येणारे 21 चेंडू आणि 32 धावांची गरज. संदीप नेगी आपण पाहतोय ज्या संदीप नेगीनं पाठीमागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी मंत्रमुग्ध केलंय. या सामन्यामध्ये देखील त्याला सुवर्ण संधी आहे. तुषार भाऊ जाधव यांच्या माध्यमातून सलग 3 षटकाराकरता रोख रक्कम ₹1000 पारितोषिक देण्यात येणार आहे. बघा आत्मविश्वास हा वाढवला गेला जातोय. परंतु पहा का वेग यासाठी तर ओळखले जातात सागर दरेकर. वेगवान, तेज तर्रार, चित्त थरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघा डोळ्याचं पातं देखील हलवू देत नाही. एवढा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले गडी बाद 6. ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अजून देखील समीकरण जर पाहायला येणारे 20 चेंडू आणि 32 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. मंगेश पागल चेंडूवरती येतील. चेंडूची उचल करतील, फेकी करतील. वाव! जबरदस्त फेकी आपल्याला पाहायला मिळाली. एका धाबेत समाधान पाहायला मिळत आहे. संघाची एकूण धावसंख्या आहे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7. बघा जिथे दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता ना, तिथे या गोलंदाजाने कमबॅक केलाय. येणारे अजून देखील 19 चेंडू आणि 31 धावांची गरज. विष्णू बिचुकले आपण पाहतोय. जर मोठी शरीरसृष्टी आहे, ताकदवार खेळाडू आहे. तो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. शक्तीचा वापर करणार की युक्तीचा, शक्तीचा वापर केलाय का काय पाहायचंय. क्षेत्ररक्षक हॅप्पी आता मात्र नाखुश, नाराज केलंय. फलंदाजीतून खुश केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये मी म्हणेल चुकी केली आहे. परंतु काही हरकत नाही. उशिरा का होईना या ठिकाणी चेंडू रक्षकाच्या माध्यमातून स्टंपावरती आदळलाय. धावपाची या ठिकाणी संधी मिळाली. धावपाच्या स्वरूपात फलंदाज होतोय आउट. चेंडू आणि 30 धावांची गरज. 8 या धावसंख्येवरती फलंदाजाची वाट लावली. अर्थातच सांघिक स्वरूपात विष्णू बिचुकले आउट झाले. त्याची जागा भरून काढण्यासाठी केविन अर्थातच सागर सुतार आपल्याला पाहायला मिळेल. बघा केविन नावानं देखील ओळखलं गेलं जातं जास्त. सागर सु सागर सुतार आपण पाहतोय तर गोलंदाज आपण पाहतोय प्रफुल्ल वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला आहे. अजून देखील येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आपल्याला जरूर पाहायला मिळते. तर चांगला या ठिकाणी निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. तिथे चांगलं पॅकिंगचं काम देखील पाहायला मिळालं. ज्या प्रफुल्लनं मी म्हणजे प्रभावित केलंय. अ, चांगला या ठिकाणी चेंडू फेकला गेलाय. नीटसा अंदाज बांधता येत नाहीये. एका चांगल्या चेंडूची सांगता निर्माण केली गोलंदाजानं अर्थात प्रफुल्ल या गोलंदाजानं. समीकरण थोडंसं बदलतंय. येणारे 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. का प्रत्येक डॉट चेंडू हा प्रेशर रिलीज करणारा असेल साई कृपा या संघासाठी. पाहायचंय प्रत्येक चेंडूवरती कशा पद्धतीने स्वागत केलं जातंय. पुन्हा एकदा पहा अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय. जिथे सचिन करवार यष्टीरक्षकाची भूमिका चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहायला मिळतील.
संघाची एकूण धावसंख्या झाली 1 गडी बाद 9. अजून देखील समीकरण जर पाहिलं तर येणारे 16 चेंडू आणि 29 धावांची गरज. बघा तुषार भाऊ जाधव यांच्या माध्यमातून वारंवार बक्षिसं या ठिकाणी देण्यात येते. अर्थातच त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सागर सुतारकरता आता मात्र प्रत्येक षटकाराकरता ₹200 पारितोषिक आहे. बघा या ठिकाणी 200 मिळवण्याची सुवर्ण संधी असेल. ते ₹200 मिळवले गेले जातील का? मी म्हणेल ₹200 सामना हा महत्त्वाचा असेल. क्षेत्ररक्षणामध्ये देखील पहा अगदी प्रत्येक चेंडूमागे परिवर्तन घडवलं जातंय. चला थोडं स्पीडअप करायचंय. खूप वेळ या ठिकाणी घेतला गेला जातोय. जे म्हणणार फोर्स फिटनेस मॅच या संघाच्या माध्यमातून कारण आयोजकांच्या माध्यमातून आता मात्र विनंती करण्यास सुरुवात झाली आहे. कारण त्यांना देखील आजची शेवटची लढत अगदी उजेडामध्ये खेळवायची आहे. तमाम क्रीडा रसिकाची तुटुंब गर्दी अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण इथे पाहणार आहोत. आणि दर्दी प्रेक्षक वर्ग नेहमी आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळतात. हे कळमनुरी क्रिकेटची खासियत आहे. अगदी आपण पाहायचंय प्रफुल्ल आता मात्र फटका सगळा सजवला जिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात सागर दरेकर अगदी अलगदरित्या झेल टिपतोय दुसरा झटका साई कृपया संघाला. अरे वाह! डीजे ऑपरेटरचं कौतुक करावं लागेल. ते परफेक्ट टायमिंग देखील साधलं गेलं जातं. रामदास महान उर्फ रामा यांचं देखील त्या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तदनंतर राहुल कापसे, आर.के. यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. या दोन्ही मान्यवरांचं आपल्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत. नाऊ बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया. जिथे आपण चेंडू फळीचं युद्ध पाहतोय. या कुरुक्षेत्रामध्ये कोण जिंकणार, कोण हरणार हे सांगणं खूप कठीण आहे. परंतु काय फटका सजवला. स्वीच हिट क्लीन आपल्याला पाहायला मिळाला. पंच दर्शवता चेंडू गेला आत पार सीमारेषे पार चौकार चौकार चौकार. सखायो मनाचा पुष्पो पंचमता इत्या देवी सखायो मनाचा पुष्पो पंचमता इत्या देवी सखायो मनाचा. साहेब लाभल्या अयोध्येच्या शिकाला सदा पाठीशी हो गंभीर सलाम त्यांच्या कार्याला. धन्यवाद. पहा या ठिकाणी 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय येणारे अजून देखील 14 चेंडू आणि योगेश वाहक मला सुचवता 25 धावांची गरज. बघा या ठिकाणी हा चौकार कुठेतरी आशेचे किरण या ठिकाणी साई कृपा संघासाठी असेल. परंतु पहा चांगला चेंडू या ठिकाणी फेकलाय प्रफुल्ल याची चांगली गोलंदाजी तितकंच चांगलं कमबॅक तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. संघाची एकूण धावसंख्येमध्ये भर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 14 धावा. अजून देखील येणारे 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. बघा प्रति षटक 11.008 ची सरासरी अद्याप देखील राखायची आहे. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. प्रफुल्लनं मी म्हणेल चांगलं कमबॅक केलंय. जिथे पहिलं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं. जिथे पहिल्या षटकामध्ये मी म्हणेल 8 धावा पाहायला मिळाल्या, पण दुसऱ्या षटकामध्ये चांगलं या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतो. एक चेंडू वगळता चांगली कामगिरी प्रफुल्लच्या माध्यमातून पाहायला मिळते. या षटकातील अजून देखील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल प्रफुल्ल. आता मात्र पाहायचंय क्षेत्ररक्षक जिथे सुरेश मोहिते चुकी केली जाते. चुकीला माफी नाहीये. चौकार येणं गरजेचं होतं. चौकार वसूल केलाय.
ते प्रमुख अतिथींचं या ठिकाणी शुभागमन झालं. चंद्रकांतजी मुळीक साहेब हे देखील आलेले आहेत. तर मी आयोजकांना विनंती करतो बाबूराव गोपनर साहेब यांना विनंती करतो, की आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत मुळीक यांचा यथोचित मान-सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. आपण व्यासपीठावरती पाहू शकाल मायेची उबदार शाल तसेच प्रेमास प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी चंद्रकांत मुळीक साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान-सन्मान या ठिकाणी केला जातोय. यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान-सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर या ठिकाणी व्यासपीठावरती आपण पाहतोय रामदास महानोर उर्फ रामा हे देखील आलेले आहेत. अगदी आपण पाहतोय स्पर्धा म्हटली की रामदास महानवर यांचं उपस्थित दर्शनीय असते. रामदास महानवर यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान-सन्मान केला जातोय. मी रवींद्रजी गोपनर साहेबांना विनंती करतो, की आपल्या शुभ हस्ते रामदास महानवर उर्फ रामा यांचा या ठिकाणी यथोचित मान-सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपण पाहू शकाल रामदास महानवर हे आणखीन एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवकांचा आयडॉल म्हणून देखील यांच्याकडे पाहिलं जातं. रामदास महानवर तर या देखील खेळाडूनं या मैदानावरती आपली एक वेगळी छाप सोडली आहे. या मैदानामधीलच नव्हे तर ते रायगड विभागामध्ये अगदी अगदी आदरपूर्वक या खेळाडूचं देखील नाव घेतलं जातं. रामदास महानवर आपण पाहतोय युवा नेते यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे 11 चेंडू आणि अद्याप देखील 19 धावांची गरज. तर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. पाहुण्यांच्या संगत पाहायला मिळते रंगत. जिथे युद्ध पाहायला मिळते पाहायचंय. चूक केली जाते रितेश यादवच्या माध्यमातून. एकच धाव एका धावेत मारावं लागलं समाधान. संधी मिळाली डीजे यांना. त्या पद्धतीनं आक्रमण केलं जाणार का पुन्हा एकदा या धावांना रोखलं गेलं जाणार? सागर दरेकर आपण पाहतो ज्याची चर्चा करतो तेच तरार गोलंदाजीसाठी ओळखले जातात. वेगवान गोलंदाज आणि तो वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या फक्त आणि फक्त 8 त्याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवलाय सागर दरेकर. तर स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज. परंतु पहा फिशिंग चेंडूवरती येतील. आता मात्र चूक करणार नाहीये. आणखीन एक फलंदाज बॅक टू बॅक दुसरा झटका साई कृपा या संघाला. रायगड जिल्ह्याशी क्रिकेट खेळाचा नाता जन्मो जन्माचा दगडी चाळ मित्र मंडळाने केला आयोजन मानाचा उत्सव भरलाय क्रिकेटच्या सामन्यांचा या कळंबोली शहरात हे सुंदर आयोजन साक्ष देतय धीमाघात दरम्यान येणारे अजून देखील 9 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. पहा प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. पण त्या 2 धावा वसूल केल्या जाणार का? का या 2 धावा पुन्हा एकदा वाचवल्या गेल्या जाणार? सागर दरेकर काय जबरदस्त या ठिकाणी
गोलंदाजी करतो अभिनंदन. आपण पाहतो जे अभिनंदन पाठीमागच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमागे 15 धावांची उपयुक्त भारदार खेळी केली होती. जिथे 2 षटकार पाहायला मिळाले होते. आणि मी म्हणेल तशाच प्रकारचे 2 षटकार जर का या सामन्यामध्ये आले, तर देखील साई कृपा संघ या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. परंतु जर आणि तर या 2 शब्दांना स्थान नाहीये. परंतु जर आणि तर या 2 शब्दांव्यतिरिक्त देखील क्रिकेट नाहीये. पण पाहायचे काय होईल? कोण जिंकणार? कोण मारणार बाजी? कोण ठरणार विलन? तर कोण ठरणार हिरो? आता मात्र काय चेंडू होता तेव्हा चव्हाण चेंडूवरती पाहायला मिळाला जिथे एक धाव तर मिळाली. एका धावेत समाधान मानावं लागतंय. का समीकरण आणखीन थोडंसं बदलतंय. समीकरण जर पाहिलं तर अजून देखील येणारे 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. 21 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आता मात्र अभिनंदन याला या ठिकाणी संकटमोचक म्हणून उभं राहावं लागेल. बघूया या ठिकाणी कशा पद्धतीनं संघाला अडचणीमधून बाहेर काढेल. कारण अडचणीवरती जो मात करतो तो खरा संघर्ष योद्धा आहे. आणि संघर्ष योद्धा व्हायचा असेल तर मी म्हणेल अभिनंदन याला आता मात्र आक्रमण करावं लागेल. आणि ते आक्रमण केलं गेलं जाणार का? जरूर प्रोटेक्शन आहे, ताकद आहे, कुवत आहे, धमक आहे. मोठे फटकेबाजीसाठी ओळखले जातात अभिनंदन. तो अभिनंदन मात्र अभिनंदन करणार का गोलंदाजाचं? नाव जरूर आहे अभिनंदन. मात्र अभिनंदन केलं जाणार का? तर सागर दरेकर आपण पाहतोय. वॉव! काय चेंडू फेकलाय. परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. गोल क्षेत्ररक्षक शिंदे यांच्या माध्यमातून. समीकरण बदलतंय. जर का हा चेंडू गेला असता तर चित्र खूप वेगळं झालं असलं. असू शकलं असतं. परंतु पहा पंच आम्हाला दर्शवतात ऑफ द बॅट. येस बॅटीची गडा जरूर घेतले. येणारं समीकरण पाहतो. येणारे 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. बघा जिथे पर्याय म्हणून कोणी नसतं, तिथं स्वतः उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. आणि उत्तर म्हणून उभं राहतील का? परंतु काय विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय. जिथे एक धाव तर मिळाली आहे. दुसरी धाव होणार का? पाहायचंय. बघता, बघता आहा करता दुसरी धाव देखील झाली कंप्लीट. 2 धावेनं समीकरण बदलतंय. संघाची एकूण धावसंख्या झाली 4 गडी बाद 24. येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. विकेट आहे का? येस. एक रन आउट आहे. पण ठीक आहे. म्हणजे 23 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. मोठे खेळाडू येतील भारी. लांब लांब चौकार षटकार मारी. ते मोठे ते खेळाडू भारी चौकार षटकार लांब लांब मारी. आयोजक मानाचा त्या हो भरत साहेबांचा. त्या श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा. मोठ्या श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा. चला या ठिकाणी आपण पाहतोय समीकरण येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 23 ही धावसंख्या झाली आहे. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक. स्वप्नपूर्ती साकारणारी गोलंदाजी साकारण्यासाठी आलाय मंगेश पागल. तो फलंदाज आपण पाहू शकाल. ज्या खेळाडूंनी पहिल्या सामन्यामध्ये अशा सिच्युएशन मध्ये सामना जिंकून दिला होता. अगदी तशाच प्रकारची मूव्हमेंट होती. तशाच प्रकारची मूव्हमेंट या देखील सामन्यामध्ये पाहायला मिळते. याच खेळाडूंनी तो सामना जिंकून दिला होता. तेच खेळाडू पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. फक्त गोलंदाज वेगळा आहे. खेळाडू मात्र तेच. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. कोणत्याही प्रकारची छेडछाडणी पाहायला मिळत नाहीये. जिथे आपल्याला पहा तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पहा तिसऱ्या पंचांची मागणी, दाद मागितली आहे. गोलंदाजावरती जरूर आक्षेप घेतलाय. पाहायचं या आक्षेपाचा कितपत फायदा उचलणार फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना. आपण पाहू शकाल रामदास महाळ उर्फ रामा खेळपट्टीचा ताबा घेताना. तर या खेळाडूंनी देखील क्रिकेटचे खूप उन्हाळे, पावसाळे पाहिलेत. खूप दांडगा अनुभव आहे. म्हणूनच की काय आज मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. रामदास महानवर याचं सांगायचं गेलं तर रामदास महानवरला देखील याच मैदानावरती ते कधीही कदापि गोलंदाजी करू शकणार नाहीत. त्यांच्यावरती देखील आक्षेप घेतला होता. त्यावेळेस त्यांना देखील पण जिथे पंचांनी
स्लो बॉलर घोषित केलं होतं. म्हणजे कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत आणि त्या नियमांवरती आपण पाहतोय जिथे रामदास महानवर यांची स्वतःच मात्र तिसऱ्या पंचांसाठी निवड झाली आहे. परंतु अभिनंदनला मात्र अरे साहेब राजा माणूस आहे मनाली तो दिलदार यांच्या आणि मनामध्ये वाढीचे बघा समीकरण बदलतं येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 4 चेंडू आणि 15 धावा मंगेश बागल काय गोलंदाजी साकारतोय. बघा पहिले दोन्ही चेंडू डॉट प्रकार चेंडू पाहायला मिळाले. पुन्हा एकदा काय चेंडू वळण घेतोय परंतु पहा थोडंसं अतिरिक्त वळण घेतलं या चेंडूनं. सॉरी या ठिकाणी अवांतर स्वरूपात चेंडू पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर 24 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो. येणारे 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. एलायचे यांकडून मारा करणारे गोलंदाज तर स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय. हर्ष. या हर्षला मात्र काहीतरी करावं लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. परंतु काय चेंज ऑफ द पेस परिवर्तन पाहायला मिळतं. स्लोवर प्रतीचा चेंडू अगदी फसवा चेंडू पाहायला मिळाला. चकवेदार गोलंदाजी पाहायला मिळते. चला रॉयल संघाचे संघनायक आपल्याला विनंती करण्यात येतं आपण या नाणेफेकसाठी यायचं आहे. रॉयल संघाचे संघनायक मात्र गोलंदाज बघा काही वेगळं करत नाही. फक्त आणि फक्त चेंडू या ठिकाणी सरळ हाताने या ठिकाणी फेकण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं गेलं जातंय. स्लोवर प्रतीचे चेंडू त्याने देखील ओळखलं स्लोवर प्रतीच्या चेंडूवरती आक्रमण करणं इतकंच सोपं नाहीये. पण अगदी तीच रणनीती मंगेश बागेलच्या माध्यमातून आखली गेली जाते. येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. मग आता येणाऱ्या चेंडूवरती षटकार आणि षटकारच लगावावा लागेल. परंतु बघावं आणि बघतच राहावं. फक्त या चेंडूला हा फलंदाज बघत राहिला. याच्या व्यतिरिक्त काही नाही होऊ शकलं. मी म्हणेन जवळपास या सामन्यामध्ये जय मल्हार फॉर फिटनेस मॅच या संघानं आपली हुकूमत प्रस्थापित केली फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. या चेंडूनं फक्त विजयाचं अंतर कमी होऊ शकतं. विजेता ठरलाय जय मल्हार फॉर फिटनेस मॅच ए संघ. विजेता संघाचं अभिनंदन. तर पराभूत झालेल्या साई कृपा संघाचं आभार. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. चला या ठिकाणी या रॉयल संघाचे संघनायक या आपण